नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे. सुरुवात करूया. आता निकाल लागलेला आहे, मात्र त्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याबाबतच्या वक्तव्यांना आणि चर्चांना सुरुवात झाली. काय घडतंय, सीएम पदी कोण नेमकं, पाहूया त्याबाबतच्या बातम्या. मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्या नावाला अजित पवार गटाकडून पाठिंबा, तर पहिल्या 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदासाठी शिंदेही आग्रही. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होणार. शिंदेच्या चेहऱ्यावरच निवडणूक लढवली. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. ते आहेत प्रमुख नेते, एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, हे वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवतील. मुख्यमंत्रीपदाबाबत वरिष्ठ नेते एकत्र चर्चा करतील. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री असावे. शिंदेच्या नेतृत्वात निवडणुका लढवण्यात आल्या. केसरकर यांचं वक्तव्य. महायुती सरकारमध्ये बावनकुळे, महाजन संभाव्य मंत्री असणार. महायुती सरकारमधील संभाव्य मंत्र्यांची नावं समोर. शेलार, मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण संभाव्य मंत्री असणार. सूत्रांची माहिती. नव्या सरकारनं गुजरातमध्ये शपथविधी घ्यावा. जे ठाकरेंबाबत घडलं ते लवकरच शिंदेंबाबत घडेल. संजय राऊतांकडून शंका व्यक्त. मुख्यमंत्री कोण होणार हे गुजरात लॉबी ठरवेल. महाराष्ट्रात त्यांनी शपथ घेण्यापेक्षा खरं म्हणजे गुजरातला त्यांनी शपथविधी सोहळा घेतला तर. मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपचे वरिष्ठ निर्णय घेतील. दादा सीएम व्हावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा, पण आम्ही वास्तववादी. सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. वाईटपणाने कार्यकर्त्यांच्या मनामध्ये इच्छा असते, परंतु मी वारंवार प्रदेशाध्यक्ष म्हणून एक बाब स्पष्ट करत आलो, पुन्हा एक अधोरेखित करतोय की आम्ही वास्तववादी आहोत. शेवटी या संदर्भातला निर्णय भाजपचे पक्षश्रेष्ठी त्या ठिकाणी घेतील. संख्याबळ जास्त मिळालेल्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल. मुख्यमंत्री पदावरील प्रश्नावर अजित पवार गटाच्या धर्मराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया. संख्याबळ पाहता भाजपच्या नादाला कोणी लागणार नाही. मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर शरद पवारांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री पदासाठी अद्याप आमच्यात कुणाच्याही नावावर चर्चा नाही. मुख्यमंत्री पदाबाबत प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया.